पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। मी मकोकामधील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदवू, असा इशारा समीर पाटील यांनी धंगेकर यांना दिलाय। तर मकोकावाला जर मला नोटीस देत असेल तर पोलीस काय करतायत, असा सवाल धंगेकर यांनी केलाय। मला सांगितलेलं आहे की माझ्यावर आरोप केलेले आहेत की मी मकोकामधला आत्ता गुन्हेगार आहे, आरोपी आहे, ते त्यांनी सिद्ध करावं। जर पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसात त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट जर नाही केली, अपॉलॉजी असेल किंवा तो जो आम्ही काही समथिंग 50 कोटीचा दावा दाखल केलेला आहे किंवा आब्रू गेलेली आहे म्हणून नुकसान झालेलं आहे ते दाखवलेलं आहे, ते पूर्ण नाही केलं तर 2 दिवसामध्ये कोर्टमध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार। मी काय गैर बोललो आणि खंडणीखोर आपलं मोकावाल्यांनी मला नोटीस द्यायची, हा लोकशाहीचा किती अपमान आहे। जर मोकावाला जर मला प्रेस नोट देतो तर पोलीस करतात काय? पोलीस करतात काय? पोलीस का चौकशी करत नाही? ज्याला लाल कार्पेट जर त्या पोलीस स्टेशनला टाकतात त्याला एवढं जवळ काय करतात? हा महत्वाचा भाग आहे। आणि जर गुन्हेगार ही भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य पोलीस चौकीतच जाणार नाही, मार खाऊन घरी बसेल।